म्हणतात. म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करा. माय बाप केवळ का शेतीने न जावे तीर्थाशी, एवढंच माझं सांगणं आहे. वेळेअभावी तुमचे 30 मिनिटं मी जास्त घेतले, त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. कारण आपल्याकडे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणतो का नाही आम्ही, स्टेटसला लावतो, खाली लिहितो आय लव्ह यू आई. लिहिता ना दादा, लिहितो. आईबद्दल आम्ही स्टेटसला लावतो, आईबद्दल आम्ही हातावर सुद्धा लिहितो. कुठेतरी आमच्या मनावर सुद्धा लिहिलेलं असतं, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. शाळेत लहान लेकरांना सुविचार सांगावा, गुरुजींनी ऐकला, गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही ऐकतो, आमच्या सारख्यांच्या डोळ्यात पाणी येतं. का? कारण आईची महती आम्हाला सगळ्यांना पटली हो, सगळ्यांना पटली. पण दादा ती फक्त आम्ही स्टेटस पुरतीच मर्यादित, ती महती फक्त आम्ही स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवावी का? त्या महतीला कुठेतरी मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा, जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुम्ही देवाची भक्ती करू नका मायबाप, पण आपल्या मायबापांना कुठेतरी चांगलं सेवा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या, फक्त एवढीच विनंती करत. आजकाल आम्ही हे आईवडिलांविषयी कीर्तनामध्ये 10 मिनिटं शेवटची बोलतो. काही लोक आमच्यावर बोलतही असतील, कटाक्षही करत असतील कुठेतरी, पण माझं एक म्हणणं दादा, कर भला तो हो भला. आपण लोकांच्या डोक्यात चांगले विचार टाकण्याचा प्रयत्न करतोय, कुठेतरी येडेचाळे करत नाही किंवा कोणाचं मन दुखवण्याचा आम्ही प्रयत्न कधी करत नाही, एवढंच म्हणणं आहे. बाकी आम्ही काही कोणाला साक्षी मानून किंवा कोणाला एक आपण आपली बाजू मांडावी, आम्ही एवढे काही खालच्या पात्रतेचे काम करत नाहीये. आम्ही लोकांच्या मनामध्ये आई वडिलांच्या विषयी कुठेतरी चांगली भावना जागृत व्हावी, एवढा आमचा प्रयत्न आहे. बाकी दुसरं आम्ही काही करत नाही. अरे दादा, आई रडते, आमचं हृदय कुठेतरी पाणावतं रे. रडणारी आई तुम्ही पाहिली कधीतरी दादा? आई ज्या वेळेला रडते पाहिलंय का तुम्ही? पाहिलंय का? का रडते हो आई? अरे तिचं अंतकरण मवाळ असतं राजा. मवाळ म्हणजे कापसासारखे मवाळ अंतकरणाचे, मऊ अंतकरणाची आपली माय असते. सहज रडू येतं तिला. जीवनामध्ये काही संकट येऊ द्या, काही दुःख येऊ द्या, कोणी संतापत काही बोलू द्या, तिला रडू येतं. ती बोलून मोकळी होत नाही, तिला बोलताही येत नाही. तरी म्हणतो सगळ्यांचं ऐकून घेणारी फक्त आई असते. लेकरांचंही ऐकते, पतीचंही ऐकते, सासू सासऱ्याचंही ऐकते, तिला आई म्हणतात. दादा तुम्हाला सांगेल मी, तिच्या आयुष्यामध्ये जेव्हा लग्न झालं ना, लग्न माय बाप सोडले, त्या दिवसापासून आतापर्यंत प्रत्येक आईला विचारा राजा हो, तिनं आपल्या परिवाराचं, आपल्या संसाराचं वाटोळं व्हावं असा काही सल्ला आपल्या पतीला दिलाय का म्हणून विचारा ना. दिलाय कधी तुम्ही तुमच्या पतीला असा सल्ला? नाही. तरी लोक पत्नीला अनेक गोष्टी म्हणतात. जगाच्या पाठीवर कोणतीच अशी माय माऊली नाही राजा हो, जी आपल्या पतीला सांगेल की अहो आपल्या संसाराचं वाटोळ व्हावं म्हणून काहीतरी करा. म्हणणार आहे का कोणी? नाही. अरे आई कधी तुम्ही लक्षात घ्या, आई आपल्या लेकरांकडून कधी दागिने सुद्धा मागत नाही. माईबाप काय मागते? फक्त तुम्ही सुखाने राहा, फक्त तुम्ही सुखाने राहा आणि सुखाने जीवन जगा, समृद्धी राहा, फक्त एवढं म्हणते. कोणतीच आई दागिने मागत नाही दादा. जीवनातल्या तुझ्या सावलीची नको दुर्दशा
करू माता माऊली दाग दागिन्याने नटवू नको रे दाग दागिन्याने नटवू नको रे जीवा हे तो परी दुखवू नको रे अविनाश शपथ घालतो गड्याची नको दुर्दशा करू माता माऊलीची नको दुर्दशा करू माता माऊलीची. फक्त एवढं सांगेल दादा. माय माय म्हटल्यानंतर एक आपल्याला भेटलेला अमृताचा झरा आहे रे. त्या झऱ्याला कधी कुठेतरी इजा पोहोचवू नका किंवा त्या झऱ्याला असं दुःख देऊ नका की त्याचं आयुष्य मात्र त्या ठिकाणी आपण जर नीट विचार केला ना दादा, आपल्या माईबापानं आपल्याला दिले जे संस्कार आहेत ना ते चांगलेच असतात, पण त्याच्यातनं आपण चांगले सोडतो. काही लोक चांगले सोडतात आणि नको नको त्या गोष्टी डोक्यात ठेवतात, नको नको त्या गोष्टी आचरणात आणतात. पण एवढं सांगेल दादा, मायबापांची जर सेवा तुम्ही करत असाल तर कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही, कुठल्या देवी देवतेची पूजा करायची गरज नाही आहे. तसंच आपले वडील जे आहेत ना, वडिलांविषयी तुम्ही कधीच ऐकलं नसेल, मी नेहमीच माझ्या कीर्तनांमध्ये सांगत असतो. वडील काय आहेत? वडील म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्यांना एक वडील या नावाचा शब्द अनुभवायला भेटला ना, त्यांना त्याची किंमत कधी कळत नाही. वडील या शब्दाचा अर्थ ज्याला बाप नाही ना दादा, त्या व्यक्तीला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं किंवा बापाचं महत्व काय असतं. आमचा बाप आम्हाला कधीतरी टोमणे मारून बोलतो, आम्हाला राग येतो, आम्ही म्हणतो अरे आमच्या बापाला तर काही कळतच नाही, नेहमी आम्हाला संतापात बोलत असतो. पण का बोलतो याचा विचार केलाय का राजा कधी? अरे तुम्ही सुद्धा त्या बापासारखं शेतीतच तुम्ही तुमचं जीवन घालवू नये म्हणून तुम्हाला नेहमी टोचून बोलणारा तुमचा बाप आहे. अरे तुमच्या कॉलेजची 2 लाख रुपये फीस भरणारा, शेत विकून फीस भरणारा सुद्धा तुमचा बाप आहे. आणि तुमच्यासाठी क्लासला जायला उशीर व्हायला नको किंवा क्लासला जायला अडथळा यायला नको म्हणून, कॉलेजला जायला अडथळा यायला नको म्हणून स्वतः सायकल सुद्धा घेतली नाही राजा, पण तुम्हाला 1-1.5 लाख रुपयाची 9वी कोरी बाईक घेऊन देणारा सुद्धा तुमचा बाप आहे. कधी विसरू नका राजा, हो कधी विसरू नका. अरे बाप तळाडत्या थंडीमध्ये शेतात पाणी भरायला निघतो, त्याची पत्नी म्हणते अहो कशाला जातात तुम्ही आराम करा, तुम्हाला बरं वाटत नाहीये, मी बाळूला ठेवते, बाळूला पाठवते, तुम्ही झोपा. माय म्हणते बाळूला पाठवते. तो बाप त्या बाळूच्या आईला समजवतो, गे येडे झाले का काय, अगं अख्ख्या तालुक्यात नंबर 1 न पास होणारा माझा बाळू, आणि त्याला तू शेतात पाणी भरायला पाठवतेस, येडी झाली का काय? नाही ग, मी माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत कष्ट करेल, पण माझ्या लेकराच्या नशिबी असलं काम मी कधी येऊ देणार नाही. त्याला बाप म्हणतात रे राजा, त्याला बाप म्हणतात, हे कधी विसरू नका. तुम्हाला सांगेल दादा, ती आई म्हणते अहो तुम्ही जा ना, त्याला घेऊन तरी जा, तुम्ही झोप जा, त्याला पाणी भरू द्या, तुम्हाला बरं वाटत नाही ना. तो बाप म्हणतो हे बघ बाळूची माय, मला काही बी होणार नाही, काही काळजी करू नको, पण ऐक उद्या तू कॉलेजला जाईल, मी तुझे हात जोडून विनंती करतो, मला शिळ्या भाकरी जरी दिल्या मी तरी खातो, मला शिळ्या भाकरी जरी दिल्या मी तरी खाईल, मी काही एक शब्द बोलणार नाही बाळूची आई. पण माझ्या लेकराला टिफिन बांधून देत असताना, त्याला शाळेमध्ये डबा बांधून देत असताना जरा चांगले पदार्थ बनवून त्याच्या डब्यामध्ये ठेव, नाही तर मित्रांमध्ये डबा खात असताना त्याची कुठेतरी फसगत नको व्हायला, पोरं त्याला हसायला नको, त्याची टिंगल करायला नको, असं काही बांधून देऊ नको. इतका जीव लावणारा रे तुमचा बाप. कधीतरी विचार केलाय का बापाचा? अरे एवढ्या कडाडत्या थंडीमध्ये अंगावर फाटकं स्वेटर घेतोय, पायात ती घासलेली चप्पल घेतोय, रानावनामध्ये हिंडतोय, तसाच ती चप्पल घेऊन खांद्यावरती पावडी ठेवलेली आहे, बॅटरी चमकवून जातोय शेतामध्ये,
गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये उभा राहतो, एवढ्या कडाडत्या थंडीमध्ये आम्हाला गोधडीच्या बाहेर निघायला सुद्धा बरं वाटत नाही. आणि आमचा बाप एवढ्या कडाडत्या थंडीमध्ये शेतात राबतोय, रात्रभर पाण्यात उभा राहतोय. काय त्या बापाचं जीवन असेल रे, त्याची सुद्धा जर कधी तुम्हाला मनामध्ये किमया येत नसेल तर तुम्ही लेकरं नाही दादा, तुम्ही लेकरं म्हणायच्या लायकीचेच नाही म्हणत मी तुम्हाला सांगेल दादा. आजपर्यंत आई, रडणारी आई आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहिली. आईचं लक्ष आम्ही, आईचं बोलणं आम्ही लक्षात घेतो, आईचे अश्रू आम्ही लक्षात घेतो. पण तुम्हाला सांगेल दादा, तुमचा बाप कधी रडतो माहिती तुम्हाला? माहिती तुम्हाला कधी रडतो तुमचा बाप? तुम्ही कधी पाहिलं नसेल. आज नंतर घरी गेल्यानंतर प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला माझं सांगणं आहे, आज नंतर घरी गेल्यानंतर तुमचा बाप ज्या पलंगावर झोपतोय, त्या पलंगावर डोकं टेकवायला घेतलेली त्या बापाने ती उशी जी आहे ना, आज नंतर ती उशी दररोज चाचपून बघा. ती उशी आज नंतर दररोज चाचपून बघा. आणि एक दिवस ती उशी तुमच्या हाताला ओली लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी ओली लागली ना दादा, त्या दिवशी समजायचं रे, अरे जगासमोर रडणारी आपली माय आहे, जगासमोर रडणारी माय असू शकते रे, पण उशीत तोंड खुपसून रडणारा, स्वतःचे अश्रू आयुष्यभर पिणारा फक्त बाप असू शकतो, फक्त बाप असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कोणी असू शकत नाही राजा, त्याच्या व्यतिरिक्त कोणी असू शकत नाही. कधी समजणार रे दादा तुम्हाला बाप मेल्यावर का बाप झाल्यावर? जोपर्यंत बाप आहे ना दादा, त्याची सेवा करा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण एकदाचा बाप गेला ना, तो पुन्हा तुम्हाला गळ्याशी लावायला भेटणार नाही. किती मोठे साहेब व्हा किंवा किती महागड्या गाडीमध्ये फिरा, किती मोठ्या बंगल्यामध्ये राहा, तुमचा बाप तुमचं ऐश्वर्य बघायला जर नाही ना, तुम्ही सगळ्यात मोठे भिकारी म्हणून राहणार, सगळ्यात मोठे भिकारी म्हणून राहणार. हीच माझी विनंती आहे माई बाप. आज इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला सुद्धा सांगेल, ज्यांचं लग्न झालं त्यांना विचारतो की तुमचं माहेरामध्ये सगळ्यात जास्त जीव कोणामध्ये? आईमध्ये का वडिलांमध्ये? कोणामध्ये? आईमध्ये का वडिलांमध्ये जीव आहे? वडिलांमध्ये. प्रत्येक मुलीचा जीव वडिलांमध्ये असतोय. का बरं? याचं कारण सगळ्यांना माहिती आहे, सांगू तुम्हाला. प्रत्येक पोरीला माहिती आहे दादा, प्रत्येका लेकीला, प्रत्येका मुलीला माहिती आहे की तिचं लग्न जोडत असताना परिस्थिती नव्हती त्या बापाची रे, परिस्थिती नव्हती त्या बापाची. त्या पोरीला माहिती आहे की तिचं लग्न जोडत असताना किती लोकांच्या समोर तिच्या बापानं हात जोडले, किती लोकांच्या पाया पडलाय, आणि तरी सुद्धा त्या बापानं व्याजाने पैसे उचलून त्या पोरीचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलंय. हे फक्त त्या पोरीला माहित असतं, फक्त त्या पोरीलाच लक्षात असतं. मुलाला लक्षात नाही, पत्नीला लक्षात नाही, प्रत्येका मुलीला माहित असतं. म्हणून प्रत्येका मुलीचा प्राण फक्त आपल्या वडिलांच्या मध्येच असतोय. का? कारण त्यांचं आणि वडिलांचं नातं खूप अवघड आहे हो, सांगता येत नाही, स्पष्ट करता येत नाही. बाप सुद्धा जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हाच रडत असतो. असा जीवनामध्ये कधी कोणाला रडताना बाप दिसणार नाही, त्याला बाप म्हणतात. म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करा. माय बाप केवळ का शेतीने न जावे तीर्थाशी, एवढंच माझं सांगणं आहे. वेळेअभावी तुमचे 30 मिनिटं मी जास्त घेतले, त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. कारण आपल्याकडे थोडंसं मॅनेजमेंट करणं गरजेचं होतं. कारण उंच स्वरात गायल्यावर पुन्हा कीर्तन, पुढच्या कीर्तनांना आवाज अजून त्रास होता आवाजाला. उद्या पण कीर्तन आहे, परवा पण कीर्तन, दररोजचीच कीर्तन असतात, म्हणून थोडं ॲडजस्टमेंट करावी लागली. तुम्हाला सगळ्यांना तुमची सगळ्यांची क्षमा मागतो आणि सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद करतो. एवढ्या वेळ सुद्धा तुम्ही बसून राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय आमचे तात्यासाहेब असतील, आदरणीय छुट्टू महाराज असतील, आदरणीय आमचे आजोबा असतील, समस्त गुणीजन मंडळी असेल, आदरणीय मृदंगाचार्य आमचे महेश महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराज, आदरणीय संतोष महाराज, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज, आदरणीय संतोष महाराज, आणि इकडे आमचे प्रसाद महाराज. आता मला माहिती आहे नाव मी विसरतोच, जे आलं लक्षात म्हणून द्यायचं. आमचे जॅकी महाराज असतील, आमचे आदरणीय मृदंगाचार्य आपलं विनेकरी बाबा असतील, आमचे बंटी भाऊ असतील, आमचे पांडू महाराज खोडानेकर, साई साऊंड वरझडी, त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आमचे यूट्यूबला ज्यांनी या ठिकाणी सुंदररित्या या ठिकाणी सेवा यूट्यूबला दिलेली आहे, आपले कीर्तन या ठिकाणी यूट्यूबला दिसणारे सगळ्यांनी त्या चॅनलला फॉलो करायला चुकू नका. असे आमचे ज्ञानी यांची माऊली यूट्यूब चॅनलवाले दादा,
दादांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. वारकुंडानहून दादा या ठिकाणी एका शब्दावर उपस्थित राहिले. तुम्ही सगळे अगदी गुणीजन मंडळी सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. समस्त घराचे परिवार असेल, समस्त नातलग मंडळी असतील. काही तुम्ही जर कधी तुमच्या अपेक्षा मी थोडं कुठेतरी चुकलो असेल तर निश्चित क्षमा करा. आणि जर काही अपेक्षा असतील अजून तर पुढच्या वेळेस बोलावताना एक कॉल मला अगोदर एकदा सांगून द्यायचं की महाराज मागच्या वेळेस 2.5 तास झालं होतं, या वेळेस 4 तास झालं पाहिजे. तर निश्चित 4 तास होऊ, काही काळजी करू नका. आमच्या हर्षल भाऊंचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय आमचे तरुण मंडळी सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. अशीच कीर्तनाला उपस्थित राहा. आपल्या धर्माचं कुठेतरी आपल्याला रक्षण करायचं दादांना हीच विनंती असणार आहे. सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. बोलण्याच्या ओघात चुकीचं बोललो असेल, तुमच्या सगळ्यांपैकी कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, तुमचा मुलगा समजून माफ करा. आदरणीय कैलासवासी शांताबाई उत्तम गिरासे, आदरणीय अजिंच्या दशकरा विधीच्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम, गंधमुक्तीच्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचला. गिरासे परिवार, आमचे आदरणीय हर्षलदादा, त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. साऊंड वरझडी, त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आमचे भाऊसाहेब वरसाडे दादांचे सुद्धा आभार. समस्त मंडळी सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज